नानाभाऊ पटोले, आपल्या नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय वसंतराव चव्हाण, आदरणीय संपूर्ण व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व नेते, वेळाभावी सगळ्यांचे नाव घेत नाही, व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, तरुण मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त संदेश देण्यासाठी उभा आहे। मला माहिती आहे वेळ भरपूर झालाय। आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की कालच्या 18 एप्रिलला पुण्यामध्ये माननीय शरदचंद्र पवार, माननीय जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार यांच्या सहित काँग्रेसचे माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आणि शिवसेनेचे सचिन भाऊ अहिर आणि इतर मान्यवर नेते, या सर्वांच्या समोर, सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या सेवा संघटनेचा आणि नव्यानं स्थापन झालेल्या सेवा जनशक्ती पार्टीचा आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे। पाठिंबा देण्याचं कारण काय? मित्र, आजची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही निर्णय घेतला। आज ही लढाई कोणा दोन उमेदवारांची आहे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही। लढाई आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आम्ही पाठिंबा दिला त्याचं कारण आहे, या देशात लोकशाही वाचली पाहिजे, या देशात संविधान टिकलं पाहिजे, या देशात सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे। आणि मोदी सरकारमध्ये फक्त थापा आणि गप्पा मारणं चालू आहे, गोरगरिबांचं रक्त पिणं चालू आहे, गोरगरिबांना लुटणं चालू आहे आणि अदानी आणि अंबानीला जगवणं चाललंय। हा देश पारतंत्र्यात देण्याची भूमिका, हुकुमशाहीच्या हातात जाण्याची भूमिका निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आम्ही सेवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी म्हणून महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त केला। बांधवांनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मी सेवा संघटनेचा पाठिंबा शिवसेना भाजपा महायुतीला दिला होता। त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांच्या सोबत होती, पाठिंबा दिला होता। पण नानाभाऊंनी आपल्याला सगळ्या जनतेच्या साक्षीनं सांगितलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला जो मुख्य नेता म्हणून वापरतोय त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस नाही तर देवेंद्र फडणवीस ठेवलं पाहिजे। हा फसवा माणूस आहे, फसवेगिरी करणारा माणूस आहे, त्याचा अनुभव मी घेतला। महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताचे प्रश्न मांडत असताना, सेवा संघटना म्हणून काम करत असताना त्यांच्याकडून एक अपेक्षा घेऊन, त्यांच्याकडून अभिवचन घेऊन 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता। पण एकही शब्द त्या माणसांनी पाळला नाही। नव्हे, या जिल्ह्यातून जो खासदार म्हणून आपण निवडून दिला, तो खासदार वीरशैव लिंगायताचे प्रश्न मी मांडताना प्रत्येक ठिकाणी हा आडवा आला। वीरशैव लिंगायताचा याला द्वेष आहे आणि म्हणून उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर जेव्हा प्रताप चिखलीकर नांदेडला आला, तेव्हा नांदेड शहरातल्या सगळ्या महामार्गाच्या पुतळ्याला यांनी हार घातले, पण महात्मा बसवेश्वरांना मात्र जाणून बुजून हार घातला नाही। तरी महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलाय, त्याचा बदला घ्यायचा असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लोकसभेला वीरशैव लिंगायताचा 5 लाख मतदार आहे। एकही फुल्ली प्रताप चिखलीकर नावाच्या उमेदवाराच्या कमळावर पडता कामा नये, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे। खरं तर मी सांगितलं पाहिजे की जास्त बोलणार नाही, उल्लेख केला, परंतु फसवा आश्वासन देणारी ही मंडळी आहे। आणि देश गहाण टाकलाय, देश विकायला काढलाय आणि देश विकत असताना संविधान आणि लोकशाहीला पटीक बनवण्याचं काम, संविधानिक संस्थांना आपलं गुलाम बनवण्याचं काम चालू आहे। नांदेड जिल्हा पुरता जर विचार करायचा असेल तर मित्र, या ठिकाणचा
हा 6 पक्ष फिरून जसं ग्रहमान फिरतात तसं 6 पक्ष फिरून 6 घरं फिरून 7व्या घरामध्ये भाजप नावाच्या घरात भेद झालाय. आपल्याला माहिती आहे यांच्या विरोधामध्ये अशोकराव चव्हाण होते आणि अशोकराव चव्हाण नावाचा ग्रह हे राहू आहे तर तो केतू आहे. आणि आपल्याला सांगितलं पाहिजे जेव्हा राहू आणि केतू हे एका घरात येतात तेव्हा अनिष्ट निर्माण होत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण नावाचा राहू आणि प्रताप चिखलीकर नावाचा केतू हे 2 ग्रह आता भाजप नावाच्या एका घरात आले. म्हणून नांदेड जिल्ह्यावर अनिष्ट आहे. त्या अनिष्ट काढायचं असेल तर वसंत नावाच्या ऋतूमधला मंत्र आपल्याला जपावा लागेल. पंचायतींना वृत्तीपासन करावं लागेल. ते आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पानवड मी जास्त बोलणार नाही. मला बोलायचं आहे की नरसीला तुमचा वेळ मी घेणं योग्य नाही. पण या तालुक्यातल्या वीर शैवलिंगाला बहुजनाला मी या ठिकाणी सांगेल दिलं का धनगरांना आरक्षण, दिलं का मराठ्यांना आरक्षण. आणि मुली फसवी माणसं मी त्याचा साक्षीदार आहे. सन्माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब होते. पंढरपूरला धनगरांचा उपोषण चालू होता. ते उपोषण सोडवायला गोपीनाथराव मुंडेंनी आम्हाला पाठवलं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते, विनोद तावडे होते, पंकजाताई मुंडे होत्या, महादेव जानकर होते, मनोहर धोंडे होते. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. एवढी फसवी माणसं. अरे 2004 ला यांनी धनगरांना आरक्षण करून सांगितलं. कालचा सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचा. आता याच्यानंतर धनगरांना एसटीचं आरक्षण मिळू शकत नाही. या पापाचे धनी कोण आहेत? या पापाचे धनी हे भाजपवाले आहेत. मराठ्यांना सुद्धा आरक्षणाच्या नादी लावून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न झाला. लिंगायताला आरक्षण आम्ही आमच्या सेवा संघटनेच्या ताकदीवर मिळवलंय. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि खास करून नांदेडचा भाजपचा उमेदवार